ड्रायव्हर झाले, इकडून तिकडे गेले, पण जो मूळ शिवसैनिक आहे की जो शिवसेनेचा मूळ कार्यकर्ता आहे, हा कार्यकर्ता आजही संपूर्णपणे जागेवर आहे. आम्ही पुन्हा आता या 6 महिन्यामध्ये परत त्या पक्षाशी पहिल्यापासून पुनर्बांधणी करतोय आणि खूप लोक उत्सुक आहेत त्या पक्षामध्ये काम करण्यासाठी. आता ज्या रावसाहेब जे येणार आहेत, हाच तो विषय आहे की हे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते उद्या गोळा होते पदाधिकारी आणि ती मर्यादा हटवली जाईल आणि आपल्याला पुढच्या भविष्यात दिसेलच की या 42 गावातील शिवसेना ही कशा प्रकारे फिनिक्स पक्षाप्रमाणे राखीतून वर आलेली असेल. आता तुमचे तालुका उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत का? बऱ्याच जणांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत, काही ठिकाणी नियुक्त करायचं चालू आहे आमचं. म्हणजे तरी किती बाकी असतील? आता जवळजवळ दोन बाकी आहेत. दोन बाकी जवळजवळ सगळे झालेले आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे तुमचा माजी तालुका अध्यक्ष विजय जावंत त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याच्यामुळे संघटनेमध्ये मोठी फूट नाही, त्यावेळेस ते त्यांचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता त्यांचा तो. त्यावेळेस ती काही तालुका प्रमुख नव्हते. पहिली गोष्ट अशी, त्यांचा तो वैयक्तिक स्थानिक ठिकाणचा तो त्यांचा काहीतरी हे होता, वाद होता, त्यामुळे त्यांनी ती वेगळी भूमिका घेतली होती, काही पक्षाची भूमिका नव्हती. काय असं काय त्यांची वेळ आली का त्याच्यामुळे त्यांना भूमिका घ्यावी लागली? आता ते पक्षश्रेष्ठी त्यांची चर्चा कोणत्या विषयी घेतील, पण ते तुमच्या पक्षात आहेत का? अजून तरी सध्या ते आमच्या पक्षात अजून सक्रिय आहेत, पक्षाचं काम ते करतायत. मग त्यांनी विरोधी भूमिका घेतलेली असताना त्यांना पक्षात ठेवलं तुम्ही? नाही, आता तो विषय असा आहे की जो काय जी घटना घडली ती पक्षश्रेष्ठीच्या कानावर आम्ही ज्यावेळेस घातली होती, त्या पक्षश्रेष्ठी रावसाहेबांच्या कानावर घालणार नाही. नाही, ती त्याच वेळेस घातलेली आहे, ज्यावेळेस घडली त्याच घटना. जिल्हा प्रमुखांचं काय मत आहे? त्यांनी जे जिल्हा विरोधी प्रमुखांनी काम नाही सांगितलं आम्ही, त्यांनी ते घातली होती. त्यांचे स्थानिक वाद होते आणि संबंधित उमेदवारांच्या कानावर आम्ही ते घातलेले होते. खासदार साहेबांचे देखील विषय तो कानावर आम्ही घातलेला होता आणि ते दोघं मिळून तो विषय सहज मिटू शकत होते, परंतु थोडंसं दुर्लक्ष झालं. त्याच्यामुळे त्यांनी थोडीशी रागाच्या भरात चिडून वेगळी भूमिका घेतली, पण ते आता शिवसेनेबरोबरच आहे. मात्र शिवसेनेला आज तिथला उमेदवार गमवावा लागला.